की वाद झाला तरी चालेल पण नाद मात्र वर्दीताच करणार, नाद मात्र वर्दीताच करणार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, आपण 10 कदम ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. लक्षात, आज आपण मराठी व्याकरणाचं एक दुसरं लेक्चर बघणार आहे. ठीक आहे, बरोबर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर पोलीस भरतीचेच लेक्चर आहेत का? मी तुम्हाला सांगितले की मुंबई जिल्ह्याची जी पोलीस भरती आहे त्यासाठी ही सिरीज असणार आहे. मी पहिला व्हिडिओ तुम्हाला या पद्धतीचा दिला होता. आजचा जो व्हिडिओ आहे, इथून पुढे जे काही मराठी व्याकरणचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये सर्व काही जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न काय असणार आहे, तुमचे एमपीएससी कंबाईन या परीक्षेला आलेले सर्व सीसॅट लेवलचे प्रश्न तुम्हाला असतील. प्री असो, मेन्स असो, राज्यसेवा असो, या सर्व प्रश्न मी तयार केलेले आहेत. चालेल, तर बघा, ऍप डाउनलोड केला नसेल, ज्याला काही पेड बॅच घ्यायची असेल तर विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल ते तुम्ही करू शकता, किंवा इथं नंबर आहे किंवा इथं सिद्ध लिहितो 773877676366 या नंबरवर मेसेज करू शकता. चालेल, तर बघा, ही अंकगणिताची बॅच आहे. ज्याला बेसिक पासून शिकायचं असेल तो लावू शकतो. चालेल, तर बघा, आजचे जे प्रश्न आहेत, बरोबर आहे, आज आपण फक्त एका टॉपिकवर चर्चा करणार आहेत आणि याच्यावर जबरदस्त 10 प्रश्न, वर्णमालेवर जे प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहेत. वर्णमाला प्रत्येकाला माहित आहे. आता सध्याची जी वर्णमाला आहे ती किती वर्णांची आहे? 52 वर्णांची आहे. हे 52 वर्ण कोणते नवीन आले? यामध्ये क्ष आणि ज्ञ हे नवीन आलेले आहेत. प्रत्येकाने मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं, क्ष आणि ज्ञ मराठी व्याकरणात कोणी आणले आणि कोणत्या? आता 6, भरपूर जण सांगतील कोणत्या जी आर नुसार, लगेच सांगतील 6 नोव्हेंबर 2009 च्या जी आर नुसार. या जी आर मध्ये दिली होती पण मान्यता दिली नव्हती. तर कोणती ती तारीख आहे ती सुद्धा मला कमेंट मध्ये टाकायची आहे. आजचे प्रश्न तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल खरंच सर प्रश्न जबरदस्त आहेत, ही सिरीज अशीच चालू राहू द्या. बघा, आजचा पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर. काय म्हणतो बघा, आता भरपूर जणांनी हे वाचलं नसतील. बघा, शब्दाचे प्रथम लक्षात घेता बाह्यरूप कोणते? शब्दाचे प्रथम लक्षात घेता बाह्यरूप कोणते? कंबाईन बी 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. अक्षर रूप, मूलवर्ण रूप, अर्थरूप का चिन्ह रूप? व्हिडिओ थांबवायचा, विचार करायचा, काय याचं उत्तर येईल. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे बघा मूलवर्ण. काय आहे? मूलवर्ण. काय आहे? मूलवर्ण. बघा, मूलवर्णच का म्हणलं जातं? त्यांनी काय म्हणलं बघा, शब्दाचे प्रथम लक्षात घेता, म्हणजे शब्द, एखादा शब्द असेल त्याचे प्रथम लक्षात घेता, त्याला लक्षात घेता येणारे बाह्यरूप, शब्दाचे जे बाह्यरूप असतात त्याला काय म्हणतात? मूलवर्ण म्हणतात. आणि याला दुसरं नाव सुद्धा आहे. याला दुसरं नाव काय आहे? लक्षात घ्या, यालाच वर्ण म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे? वर्ण आहे. आणि यालाच अजून एक नाव आहे, तो म्हणजे वर्णसमूह. काय आहे? वर्णसमूह. हे 2 नाव लक्षात ठेवा. लक्षात की शब्दाचे प्रथम लक्षात घेता बाह्यरूप कोणते? तर बाह्यरूप असते मूलवर्ण, यालाच वर्ण म्हणतात, यालाच वर्णसमूह सुद्धा म्हणतात. ठीक आहे, याची पीडीएफ साठी बघा, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ऍप मध्ये मी फ्री पीडीएफ बनवलेली आहे, तिथे तुम्हाला या सर्व पीडीएफ जशाच्या तशा अपलोड होतील. पुढचं बघा, काय म्हणतो प्रश्न, सर्व तुम्हाला याच लेवलचे भेटतील. ठीक आहे, आज आपण एखादा टॉपिक घेतलेला आहे, टॉपिकवर प्रश्न घेतलेले आहेत. मराठी वर्णमालेत रस्व स्वर असलेले पुढील योग्य, बघा कंबाईन बी 2021, मराठी वर्णमालेत रस्व स्वर असलेले, काय रस्व स्वर? आता बघा, अ, आ, इ, त्यानंतर रस्व ई, दीर्घ ई, दीर्घ उ, त्यानंतर ए, ओ, औ, त्यानंतर अ, इ, बघा अ, रस्व ई, रस्व उ. त्यांनी काय म्हणलं? रस्व स्वर. आता मला सांगा, रस्व स्वर म्हणजे काय असते? बघा, रस्व स्वर, बरोबर, मराठी व्याकरणात स्वर किती आहेत? 14 आहेत. किती आहेत? 14 आहेत. बरोबर आहे. रस्व स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो. काय लागतो? कमी कालावधी लागतो. ठीक आहे, मग कमी कालावधी लागतो. बघा, आ येणार नाहीये, बघा याच्या येणार नाहीये, संयुक्त आहे, याच्यामध्ये दीर्घ स्वर आहे. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे का असेल त्याचं योग्य उत्तर. बघा, अ, रस्व ई आणि रस्व उ हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. बघा, उच्चार करताना कमी कालावधी किंवा उच्चार आखूड असतो. उच्चार कसा असतो? आखूड असतो. कसा असतो? आखूड. ठीक आहे, बघा खूप सारे पॉइंट मी याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून देणार प्रश्न व्यतिरिक्त. आलं लक्षात? ठीक आहे, यांचा उच्चार आखूड असतो. बघा, रस्व स्वर म्हणजे काय? रस्व स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार कमी असतो त्यांना रस्व स्वर म्हणतात, ज्यांचा उच्चार आखूड असतो त्यांना रस्व स्वर म्हणतात. किंवा किंवा यांनाच, या रस्व स्वरांनाच सिद्ध स्वर असं सुद्धा म्हणतात. काय? सिद्ध स्वर असे सुद्धा म्हणतात.
ठीक आहे, सिद्ध स्वर किंवा याला दुसरं नाव सुद्धा आहे. दुसरं नाव काय आहे बघा, ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार कमी कालावधी लागतो, कमी कालावधी असं लिहितो, कालावधी लागतो. ठीक आहे, हा उच्चार आखूड असतो. ऱ्हस्व स्वरांना सिद्ध स्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वरांना मूल स्वर असे सुद्धा म्हणतात. मूळ स्वर असे सुद्धा म्हणतात. बघा, ऱ्हस्व स्वरामध्ये हे चारही पॉइंट तुम्हाला काय पाहिजेत, लक्षात पाहिजेत. चारही पॉइंट सुद्धा लक्षात पाहिजेत. मग ऱ्हस्व स्वर मराठी व्याकरणात ऱ्हस्व स्वरांची संख्या किती आहे? अर्धा डझन. किती आहे रे? अर्धा डझन. 6 नाही लक्षात राहत, काय राहते? अर्धा डझन. मग कोणकोणते बघा, अ, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू, लू आणि या. बरोबर आहे. आता हे या कशामध्ये जाते? आदत्त स्वर मध्ये जाते. बरोबर आहे, आदत्त स्वर. पण ऱ्हस्व स्वर तुम्हाला 1 2 3 4 5 5 सांगतील. पण हा पण काय येते? ऱ्हस्व स्वर. याला उच्चारताना काय लागतो? कमी कालावधी लागत असतो. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, स्वरमालेतील अम आणि आहा या दोन वर्णांचा काय म्हणतात? या दोन वर्णाला काय म्हणतात? बघा, हा प्रश्न कंबाईन बी 2021 लाच विचारलेला प्रश्न आहे. सर्व प्रश्न एमपीएससी चे असतील आणि याच्या दृष्टीने तुम्हाला मुंबईचा जो पेपर आहे तो याच पॅटर्नवर असेल. याची प्रॅक्टिस करा. ई सिरीज खरंच तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. तुमचे 25 पैकी 20 मार्क कुठेच गेले नाही. फक्त ई सिरीज मी लवकर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे, आता बघा, वर्णमालेत अम आणि आहा, बरोबर आहे, या दोन वर्णाला काय म्हणतात? बघा, संयुक्त, दीर्घ, स्वरादी, परवर्ण, याला काय म्हणतात? स्वरादी. सर्वांना माहित आहे. बरोबर आहे, काय म्हणतात? स्वरादी. ठीक आहे, मग मराठी व्याकरणात स्वरादी किती आहेत? स्वरादी 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. कोणकोणते? स्वरादी 2 आहेत. बरोबर आहे. स्वरादी म्हणजे काय? स्वरादीची व्याख्या करताना स्वरादी म्हणजे काय? बरोबर आहे. बघा, 2 स्वरादी कोणते आहेत? एक अनुस्वार असतो, अनुस्वार, आणि दुसरा असतो विसर्ग. बरोबर आहे, विसर्ग. स्वर आहे आधी म्हणून त्याला स्वरादी. बघा, अनुस्वार असं नाही लिहत. बरोबर आहे, हा अनुस्वाराचं चिन्ह नाही, अनुस्वाराचं चिन्ह असं आहे. आणि विसर्ग, विसर्ग, विसर्ग म्हणजे याला असं न लिहिता विसर्गाचं चिन्ह असं आहे. हे चिन्हाच्या रूपाने लिहिलं जातं. ठीक आहे, आपल्याला लहानपणापासून हे लक्षात आलं, याला स्वर विसर्ग म्हणायचं की याला म्हणायचं, तर याला विसर्ग म्हणलं जातं आणि याला अनुस्वार म्हणलं जातं. मग पुढचा पॉइंट तुम्हाला असा आहे की पुढचा पॉइंट असा आहे, हे स्वरादी आहेत. स्वरादी, स्वरादी जे आहेत यांचा समावेश मराठी व्याकरणात कोणत्या व्याकरणकारांनी केला? समावेश काय? समावेश, समावेश मराठी व्याकरणात, मराठी व्याकरणात कोणी केला? तर मोरो केशव दामले यांनी केला. बरोबर आहे, मोके दामले, मोके दामले यांनी केलेला आहे. लक्षात बघा, एकदम डिटेलमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये आणि एकदम इझी वेने जाणार आहेत. असे प्रश्न तुम्हाला काही कन्सेप्ट देणार आहे की तुम्हाला सहसा कोणत्या पुस्तकात भेटणार नाहीयेत. काय म्हणलं की समावेश, स्वरादींचा समावेश मराठी व्याकरण कोणत्या व्याकरणकारांनी केला? तर मोके दामले यांनी केला. बरोबर आहे. स्वरादीच्या पूर्वी काय? बघा, मोरो केशव दामले यांनी केलेला आहे. ठीक आहे, स्वरादीच्या पूर्वी फक्त अस्वर येईल का? नाही, कोणताही स्वर येऊ शकतो. म्हणून एक लाईन लिहू ठेवा, स्वरादीच्या आधी म्हणजेच पूर्वी कोणताही स्वर येऊ शकतो. काय? कोणताही स्वर येऊ शकतो. ठीक आहे, येऊ शकतो. कोणताही स्वर येऊ शकतो. आलं लक्षात? हा, फक्त अच येईल का? नाही, कोणताही स्वर येऊ शकतो. आलं लक्षात? पुढे बघा, अजून काय सांगायचं झालं तर बघा, अनुस्वार आणि विसर्ग हे तर तुम्हाला माहित आहे. हे दोन महत्वाचे 2 पॉइंट आहेत. हा, जसं बघा, अनुस्वार आणि विसर्ग. मग अनुस्वार म्हणजे काय सांगायचं झालं आणि विसर्ग म्हणजे काय सांगायचं झालं. आता अनुस्वार म्हणजे काय? ज्याचा उच्चार खणखणीत असतो. कसा असतो? ज्याचा उच्चार खणखणीत असतो त्याला काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. ज्याचा उच्चार खणखणीत असतो त्याला काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. आणि विसर्ग म्हणजे काय? एखादं स्वर उच्चारताना आपण जो श्वास बाहेर टाकतो, बरोबर, त्याला काय म्हणतात? विसर्ग म्हणतात. श्वास बाहेर टाकला जातो आपल्या भाषेमध्ये. लक्षात ठेवा, हे 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. मराठी व्याकरण समावेश कोणत्या व्याकरणकारांनी केला? मोरो केशव दामले. आणि स्वरादींच्या पूर्वी आधी कोणताही स्वर येऊ शकतो, फक्त अच येईल असं नाहीये. बरोबर आहे.
चला पुढे जाऊया. जसं बघा, आता बघा मला सांगा, आपण एक शब्द घेतला उदाहरणार्थ आंबा, बरोबर आहे, आंबा. बघा आंबा, मग याची फोड केली तर हा आ अधिक अनुस्वार, मग आला का? नाही आला ना, दुसरा कोणताही स्वर येऊ शकतो. चल जसं बघा, जाऊ दे आता, बस झालं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो बघा, की श श स ह ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत? कंबाईन बी 2021, उष्मेय, कंठोष्ठ्य, अंतस्थ आणि दंत तालव्य. सांगा बरं कोणतं असते? श श स आपल्याला एवढंच माहित आहे, पोलीस भरतीच्या पोराला एवढंच माहिती आहे, उष्मेय बरोबर आहे, उष्मेयच, यालाच दुसरं नाव आहे घर्षक, बरोबर आहे, यालाच दुसरं नाव आहे घर्षक. हे किती आहेत? 3च आहेत म्हणे. कोणकोणते? श श स, श श स, बरोबर आहे. आता ह त्याच्यामध्ये आहे का? पोरं कंपूज, हो तर महाप्राण हे, हो कस काय आला? अरे येतंय रे बा. काय येतंय त्याचं कारण सांगतो, आलं लक्षात? आता बघा, उष्मेय म्हणजे काय आणि घर्षक म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला माहित आहे. हा बघा, उष्मेय म्हणजे काय? बघा, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या तोंडामध्ये, बरोबर आहे, आपल्या थोबाडामध्ये हवेचे घर्षण होते, हवेचे घर्षण होते, त्यांना काय म्हणतात? उष्मेय म्हणतात. त्याला घर्षक वर्ण म्हणतात, हवेचे घर्षण होते. आता श उच्चारताना हवेचे घर्षण झाले, श स ह, हा श्वास टाकला जातो, ठीक आहे, पण घर्षण थोडंफार होते म्हणून ह सुद्धा येते. पण मूळ जर तुम्हाला विचारलं, मूळ उष्मेय घर्षक वर्ण किती आहेत? 3च आहेत. किती आहेत? 3 आहेत. पण एमपीएससी म्हणते किती आहे? 4 आहे. काय आम्हाला काय घेणे, पण मूळ वर्णमालेत किती आहेत? 3च आहेत. लक्षात ठेवा. उद्या तुम्हाला सीसॅट लेवल मध्ये हा प्रश्न येऊ शकतोय, बरोबर आहे. हा तुम्हाला हे एक देतील आणि याच्यावर प्रश्न विचारतील. हा काय आहे? हा उष्मेय वर्ण आहे, बरोबर आहे, हा घर्षक वर्ण आहे, आणि तिसरा देतील हा महाप्राण वर्ण आहे, बरोबर आहे. आपल्याला पाहिजे तिन्ही बरोबर. आले लक्षात? आता कशावरून? त्यांनी विचारलेला प्रश्न आहे कंबाईन बी 2021 मध्ये, त्यांनी शोध लावला असेल ना. हा, आपण आपल्या उद्योगाने बोलायचं असते. आलं लक्षात? हे आहे एक महत्वाचा पॉइंट आहे. आलं लक्षात? ठीक आहे. हा, आता मला सांगा, की उष्मेय आणि घर्षक, बरोबर आहे, उष्मेय आणि घर्षक यांना यांना सितकार वर्ण असेही म्हणतात. काय म्हणतात? सितकार वर्ण, सितकार वर्ण असेही म्हणतात. हे नाव कोणत्या व्याकरणकारांनी दिले? काय? सितकार वर्ण, बरोबर. सितकार, सितकार, सी चुकलेला आहे, ओके, सितकार असं, सितकार, सितकार वर्ण असं नाव कोणी दिलं? उष्मेय घर्षक यांना सितकार वर्ण, सितकार वर्ण असे नाव कोणी दिले? तर असे नाव दिले होते माननीय व्याकरणकार होते कालेलकर. काय होते? कालेलकर. हे महत्वाचं पॉइंट आहे बघा, खूप पॉइंट महत्वाचे आहेत, हे लिहून ठेवत चला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही खूप सारे मराठी व्याकरणचे क्लास केले असतील. आता मी गणितामध्ये फेमस झालेलो आहे, बरोबर, पण माझं नेहमी एक उद्देश असतो, की देताना अशा काही गोष्टी दिल्या जातात बघा, याच्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते. ती मेहनत आज ना उद्या होईल, पण मी एकदम याच्यावर अभ्यास करून या गोष्टी कराव्या लागतात आणि मग तुमच्या समोर येत असतो. आलं लक्षात? ठीक आहे. आता काही व्हिडिओ आले असतील, तुम्ही पाहिले असतील, बरोबर, लोकांनी घाईघाईमध्ये चुकीचं शिकवलेलं आहे. आता होते चूक, काय करावं? आलं लक्षात? चला पुढे जाऊया. याचं उत्तर सांगितलं. त्याचं उत्तर काय आहे? उष्मेय आहे, उष्मेय. ठीक आहे. पर्याय क्रमांक सॉरी 4चं उत्तर काय आहे? 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उष्मेय. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. प्रश्न बघा तुम्ही, प्रश्नांची लेवल बघा, आणि तुम्हाला वाटेल की हो सर मुंबईच्या लायकीचे प्रश्न आहेत. तू इमानदारीने कमेंट करून सांगू शकतो. बघा काय म्हणते, पुढील विधाने वाचून अचूक, अचूक चूक, अचूक चूक, अचूक म्हणजे बरोबर निवडा. तोंडा वाटे थोबाडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण म्हणतात. अगदी बरोबर. ध्वनीच्या लेखनासाठी, ध्वनी एमएस ध्वनी नाही, ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्ह वापरतो. अगदी बरोबर. ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरी म्हणतो. हे बी बरोबर आहे. राज्यसेवा, राज्यसेवा 2021 मधला प्रश्न आहे भाऊ. मग मला सांग, तिन्ही बी बरोबर आहेत. मग याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 एबीसी बरोबर. काय असणार आहे? एबीसी बरोबर असणार आहे. बरोबर आहे, एबीसी बरोबर असणार आहे. ठीक आहे. ही सर्व विधाने बघा, तोंडा वाटे थोबाडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण म्हणतात, आणि हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे 2023 मध्ये.
तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला टिंबटिंब म्हणतात. पहिल्याच लेक्चर मध्ये झालेले आहे. आला का रे भाऊ प्रश्न? कुठून आला हे पण. इकडे शिशाट, तिकडे वन लाईनर. मग शिशाट येऊ की वन लाईनर येऊ, तू तयार पाहिजे. लक्षात? हा, तर हे लक्षात ठेव. मागचं पहिला लेक्चर पाहून घ्या. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. काय म्हणणं आहे त्याचं? काहीतरी असेल बघ. अर्धस्वर, स्वर, व्यंजने. अर्धस्वरांमध्ये बघा खूप खतरनाक आहे. थोडस आपल्या अभ्यास कुठेतरी कमी असेल, याला स्टार करून ठेवा. कारण थोडं कन्फ्युज होईल तुम्हाला, कारण तुम्ही कधी वाचलेलंच नाही. बरोबर आहे. राज्यसेवा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणतो बघा, अर्धस्वरांमध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात. काय म्हणलं बघा, अर्धस्वर आताच आपण बघितलं. अर्धस्वर का नाही, अर्धस्वर आता बघितलं नाही आपण, उष्मे बघितलं. अर्धस्वर किती येत रे? यरलव, यरलव. अर्धस्वर किती? 4. यरलव, यरालव म्हणणार चालू मी. यरलव लक्षात. हा, तू जिंदगीमध्ये कधी यायचा नाही. यरलव, बरोबर आहे. यरलव, नाही तस नाही. हा, काय? यरलव. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. बरोबर आहे. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. कोणकोणते? बरोबर आहे. पहिला पॉइंट आपण वाचला की त्याचं म्हणणं काय आहे? अर्धस्वर हे व्यंजने, स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म आढळतात. अगदी बरोबर. अर्धस्वरांमध्ये स्वरांचे व व्यंजनांचे दोघांचे गुणधर्म आहेत. कारण यरलवची जागा जेव्हा इवर उलू घेतो तेव्हा काय होते तुला माहितीये, किंवा इवर उलूची जागा जेव्हा यवरला घेतो तेव्हा काय होते, संधीमध्ये तू शिकलेला आहे. मग हे व्यंजन आले, ते स्वर आले. मग दोन्ही पण बरोबर आहेत. स्वर व व्यंजन ह्या दोघांचे गुणधर्म अर्धस्वरामध्ये आढळते. पहिली लाईन योग्य आहे. पुढे काय म्हणलं त्यांनी? आणि बघा दुसरा पॉइंट सुरू झाला. त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. अरे वा, अर्धस्वर कठोर मध्ये येतात का रे? अर्धस्वर कठोर मध्ये येतात का? येत नाही, येत नाही, येत नाही. अर्धस्वर कशामध्ये येतात? अर्धस्वर मृदू वर्णामध्ये येतात. अर्धस्वर हे मृदू वर्णामध्ये येतात. काय? मृदू वर्णामध्ये येतात. अर्धस्वर कशात येतात? मृदू वर्णामध्ये येतात. किंवा व्यंजन म्हणलं तरी चालते. मृदू वर्ण म्हणा किंवा मृदू व्यंजन म्हणा. ठीक आहे, मृदू व्यंजन म्हणा. व्यंजन का म्हणायचं? कारण व्यंजन तुम्हाला माहिती आहे, क ख पासून फ पर्यंत सर्व व्यंजन आहेत. मग यरलव त्याच्यामध्ये चालत, त्याला आपण व्यंजन म्हणू शकतो. आलं लक्षात? हा, वर्ण म्हणलं तर संपूर्ण 52 वर्णाचा विचार, व्यंजन म्हणलं तर 34चा विचार केला जातो. बरोबर आहे. वर्ण म्हणायचं असेल, जिथं आपण वर्ण म्हणतो तेव्हा 52 वर्णांचा विचार केला जातो, आणि जिथं व्यंजन म्हणतात तिथं आपल्याला 34 वर्णांचा विचार केला जातो. आता हे थोडंसं तुमच्या डोक्याच्या वरून चाललं असेल, पण तुम्ही मुंबईला असाल तर तुम्ही मागचा पेपर बघितला असेल, पण तुम्हाला याच टाईपचा अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला तिथपर्यंत मी नक्की घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नका. मग मला सांगा, मग पूर्वार्ध, आता बघा हा काय आहे? ही लाईन पूर्वार्ध आहे आणि ही उत्तरार्ध आहे. ठीक आहे, पूर्वार्ध म्हणजे आधीची, उत्तरार्ध म्हणजे नंतरची. मग पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध साफ चूक आहे. आलं का लक्षात? मग साला प्रश्न चिल्लर प्रश्न झाला. पाय, हे संपूर्ण विधान चूक आहे नाही. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. यास बरोबर आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. ठीक आहे, या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. चूक आहे. संपूर्ण विधान नाही. बरोबर आहे. मग पर्याय उत्तर दिलं बघा. राज्यसेवा पूर्व आहे का माहित नाही. आता लिहिलेलं आहे राज्यसेवा 2021 चा प्रश्न. मग मला सांगा, फक्त बी बरोबर, बी बरोबर, पर्याय क्रमांक 2 असेल तुझं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे का असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. बी काय? बी काय? पूर्वार्ध चूक आहे. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. या विधानाचा पूर्वार्ध चूक कसा असेल? या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे स्वरांमध्ये. ओके, हा, त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक हा. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. बघा, थोडे कठीण प्रश्न आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण एक्सप्लेन पण मला करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडस लक्षात घ्या. खाली कोणती व्यंजने उष्मेय व्यंजने मानली जातात? उष्मेय आताच बघितलं आपण. उष्मेय शशस, त्याला घर्षक म्हणतात. त्याला शितकार वर्ण कोणी म्हणलं? कालेलकर सरांनी म्हणलं. झालं कार्यक्रम. मग काय आहे बघा, उष्मेय आता झालं बघा.
बघा इथं पण आलं स श श ह आलं का रे? बघा बीलाच विचारलेला प्रश्न, कंबाईन बी मध्ये विचारलेला प्रश्न, म्हणजे याचं उत्तर काय असणार बघा. मानली जातात, कोणती मानली जातात, बरोबर आहे. अ बरोबर, ब ड बरोबर, फक्त ब बरोबर, यस फक्त ब बरोबर. पर्याय क्रमांक 3 का असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, फक्त ब बरोबर. आताच आपण उष्मेबद्दल बोललो. ठीक आहे, आता याच्यावर एवढं बोलायची गरज नाही. पुढे बघा काय म्हणतो 8वा प्रश्न. हा काय प्रश्न आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक कुठून सोडतो की सोडवा प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात. बघा तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2000 हवा अधिक जोरात सोडतो, बरोबर आहे. कुठून सोडतो की तुला माहिती, बरोबर आहे. हवा सोडताना हा बरोबर आहे. कार्यक्रम झाल्यावर तू सुपीक डोक्यात नापीक विचार आणू नको. म्हणजे एखादं टेन्शन असतील, टेन्शन गेलं, बरोबर आहे. बरोबर आहे. तू तिला भेटायला गेला आणि मधीच पप्पा आले, बरोबर आहे. मग तू काय होईल, अवघड होते, बरोबर. मग ते गेल्यावर बरं वाटते तुला, आलं तसं चुकून जाऊ नये कोणाच्या घरी, बरोबर. मग हवा जिथं सुटते ते काय असते, महाप्राण व्यंजने असतात. काय असतात, महाप्राण व्यंजने असतात. आलं का लक्षात, ते काय असतात, महाप्राण व्यंजने असतात. आलं. आता याच्यावर काय बोलायची गरज आहे का, नाहीये. हवा अधिक, बघा ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्याला काय म्हणतात, त्याला महाप्राण व्यंजने म्हणतात. मग महाप्राण व्यंजने आहेत किती. महाप्राण व्यंजन व्यंजन जर विचारलं किंवा वर्ण विचारला, बरोबर आहे, तर ते किती आहेत, एकच आहे. आणि जर आपल्याला एकूण काय म्हणलं, एकूण महाप्राण वर्ण किंवा व्यंजने जर विचारली तर ती किती आहेत, 14 आहेत. कोणकोणती आहेत, कमेंट मध्ये इमानदारीने टाईप करून टाकायचं आहे, ही तुमची जिम्मेदारी आहे. पुढे बघा, पुढचा आहे 9वा प्रश्न. आता बघा हा प्रश्न आहे, हा प्रश्न रद्द झालेला आहे, पण आपण त्याला एक्सप्लेन करणार आहे. आधीच सांगतो, बरोबर आहे. हा प्रश्न रद्द झालेला आहे. ठीक आहे. बघा पुढील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही म्हणतो. काय म्हणलं, अर्धस्वर नाहीत. आताच मी तुम्हाला सांगितलं अर्धस्वर, बरोबर आहे. अर्धस्वर किती आहेत, 4 आहेत. किती आहेत, 4. कोणकोणते, इयरलव, बरोबर आहे. इयरलव कधी म्हणत असं रस्त्यात जाताना, इयरलव चाल लावून म्हण, लय बरं वाटेल तुला, बरोबर आहे. मैत्रिणी संघ म्हणू नको म्हणजे झाला. मग बघा इयरलव मध्ये याच्यामध्ये र आणि ल दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3, बरोबर आहे, हे अर्धस्वर आहेत. ओके, त्यांनी काय विचारलं, अर्धस्वर नाही, बरोबर. त्यानंतर बघा, आता बघा इथं लिहितो मी पर्याय, ठीक आहे, समजून घ्या पर्याय, बरोबर. त्यानंतर घेतला मी पर्याय एक यामधील म हा स्पर्श व्यंजन आहे. काय, स्पर्श व्यंजन आहे. ठीक आहे, स्पर्श व्यंजन आहे. आणि बरोबर आहे, जर बघितला तर पर्याय क्रमांक 4 हा यामधील हा स्वर आहे, बरोबर आहे. स्वर आहे. कोणतं स्वर आहे, तर तो ऱ्हस्व स्वर आहे, बरोबर. आताच झालेला. मग बघा त्यांनी विचारलं कोणतं नाही, तर हे दोन्ही पण त्याची उत्तरं निघतात. म्हणून हा प्रश्न काय केला होता, रद्द केला होता. डिपार्टमेंट एसओ 2021 मध्ये विचारलेला प्रश्न होता. हा प्रश्न काय केला होता, रद्द केला होता. आलं लक्षात काय आहे. ठीक आहे, यापैकी इथं ल किंवा म किंवा अच्या जागी आपल्याला काय द्यायला पाहिजे होता, त्यांनी व किंवा कोणतं दिलेलं आपल्याला, ल आणि र दिलेलं आहे. काय, ल आणि र दिलेलं आहे. मग ह्या दोन्हींपैकी एका पर्यायापैकी य किंवा व दिला असता तर आपण त्याला ठरवता आलं असतं. पॉईंट क्लिअर झाला. प्रश्न कसा चुकीचा असतो लक्षात आलं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचं बघा, शेवटचा प्रश्न आहे आणि प्रश्नांची लेवल बघा. राज्यसेवा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राज्यसेवा 2020 मध्ये. आता तू म्हणशील मग पूर्व आहे का पश्चिम आहे, तसं काय नाही. मेन्सला पेपर असतो, आलं का मराठी व्याकरण. ठीक आहे. आता बघ काय म्हणतं, व्यंजनांच्या बाबतीत अचूक विधाने ओळखा. बघा
ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने असे म्हणतात. बरोबर. ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. अगदी बरोबर. व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात. अबे अपूर्ण उच्चाराची असतात रे. काय पाहिजे होतं इथे? असतात. बरोबर आहे. मग आता पुढे बघ. व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात. अगदी बरोबर. हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. पण हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग पर्यायी उत्तरे वाचून घ्या. बघा ए बी बरोबर. ए आणि बी बरोबर आहे का? नाही. पहिला पर्याय येईल का? येणार नाही. दुसरा बघा बी व सी चूक आहेत. बी व सी चूक आहेत. बी व सी चूक आहेत का? याच्यामध्ये सी बरोबर आहे. हा पण पर्याय येणार नाही. ए व सी बरोबर. बघा ए व सी बरोबर. अगदी बरोबर. ए व सी काय आहे? त्याचं म्हणणं आहे ए व सी काय आहेत? बरोबर आहेत आणि बी चूक आहे. तर याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 हे काय असेल त्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? कारण बघा ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन म्हणतात. अगदी बरोबर. व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांची गरज असते आणि व्यंजनामध्ये स्वर नसेल तर ते पाय मोडून लिहिली जातात हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर आहे. मग व्यंजने किती आहेत? बघा व्यंजने किती आहेत? 34 आहेत. किती आहेत? 34 आहेत. मला सांगा व्यंजनाचे प्रकार किती पडतात? बरोबर आहे. याचे मला कमेंट मध्ये टाकायचे प्रकार किती पडतात. प्रकार किती? ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न प्रकार कोणते? ठीक आहे. प्रत्येकाने टाकायचं आहे. चालेल. तर बघा हे होतं आपलं लेक्चर. लेक्चर कसं आहे? कंटेंट कसं आहे? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट मला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतील आणि याच्यामध्ये काही चुकत असेल ते सुद्धा सांगा. कारण मी चेंज करू शकतो. आलं लक्षात? एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून, तुमचा दोस्त म्हणून तुम्ही सांगू शकता. आलं लक्षात? जर अधिक काही माहिती पाहिजे असेल, आपली पेड बॅच घ्यायची असेल, गणिताविषयी बॅच पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर मेसेज करू शकता. 7738 777 366 या नंबरवर मेसेज करू शकता. पुढे बघा ही बॅच आहे गणिताची. ठीक आहे. जिची फीज आहे 699. चालेल. तर हे होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज थांबतो. उद्या भेटू याच वेळी याच ठिकाणी एक नवीन प्रश्न घेऊन. आजच्यासाठी एवढाच. वंदे मातरम.